आर्थिक सल्लागार पद आपल्याकडे नव्हतं. आर्थिक सल्लागार पद फक्त फडणवीसांसाठी काढलंय का, असा सवाल रोहित पवारांनी केलाय. बाबासाहेबांच्या जयंतीला सगळ्यांना बोलून द्यायला हवं होतं, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय. माझ्यासोबत आमदार रोहित पवार आहेत. दादा, तुम्ही अजितदादांच्या अर्थखात्यात मुख्यमंत्री घुसखोरी करतायत अशा प्रकारचा दावा केलाय. नेमका काय दावा आहे आणि कशाच्या आधारावर तुमची ही टीका आहे? एक समजून घ्या की इकॉनॉमिक ॲडवायझर हे जे पद आहे आपल्याकडे नव्हतं आणि आम्हाला असंही कळतंय की हे जे पद दिलं गेलं त्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की आत्ताचे मुख्यमंत्री असतील तोपर्यंतच हे पद राहणार. म्हणजे मग देवेंद्र फडणवीस साहेबांसाठीच हे पद काढलं गेलं का, असा प्रश्न आहे. की याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना बोलवून द्यावं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं भाषण तिथं कापून टाकलं. ही जी नवीन प्रथा आता सुरू झालेली ती लोकशाहीसाठी चांगली नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. अशोक चव्हाणांनी एक किस्सा सांगितलेला आहे की ज्यावेळेस ते तुमच्या मतदारसंघामध्ये आलते त्यावेळेस लोक त्यांना कानात येऊन सांगत होते की राम शिंदे खरा माणूस आहे आणि लोकांचा राम शिंदेला मोठा पाठिंबा आहे. आता बरं आहे, भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सुचत आहेत. पण फक्त आश्चर्य एवढंच वाटतंय की पक्ष बदलल्यानंतर जसं आपण कपडे बदलतो तसं तुम्ही जेव्हा भूमिका बदलता हे आम्हाला योग्य वाटत नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत. आता त्यांचा आदर्श काय हा त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. त्यांच्या कानामध्ये कोण येऊन बोललं ते मी काय सांगणार, तो त्यांचा तिथं विषय आहे. पूर्वी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही पत्रकार सुद्धा एखादं टूक तरी वाजलं या महाराष्ट्रामध्ये तर अशोक चव्हाण साहेबांकडे तुम्ही बूम घेऊन जायचं, साहेब तुमचं काय मत आहे. आता गेले वर्ष 1.5 वर्ष अशोक चव्हाण साहेब आहेत कुठे हा प्रश्न पडलाय. म्हणजे भाजपमध्ये एखाद्या नेत्याला कसं कुजवायचं कसं संपवायचं हे आपल्याला अशोक चव्हाण साहेबांना दुर्दैव म्हणावं लागेल. त्यांच्याकडे बघितल्यानंतर कुठेतरी वाटतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.